सातत्याने सांगत असतो की मी या शिवारात माझी फॅक्टरी आहे, सगळे हे माझी भरभराटच झाली ना. मला कधी काही तिथं आल्यापासून माझी भरभराट आहे. ते वैभव आहे, प्रतिष्ठा आहे. यापेक्षा मोठी प्रतिष्ठा बाहेर असेल, पण ही ओरिजिनल प्रतिष्ठा आहे. त्याचं कारण आहे की या ठिकाणी मी माझ्या संस्कृतीला, माझ्या गावाला विसरलो नाही. संगमवरती एवढं प्रेम करतो, प्रत्येक यादीमध्ये संगमचं नाव येतं. 5 लाख असो, 10 लाख रुपये असो, काही का असो. गेल्या 2-3 वर्षामध्ये मला वाटतं खास मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या नंतरच्या काळामध्ये जास्तीत जास्त संगमचा आपण विकास करायचं ठरवलं. या ठिकाणी सोलारचा प्लांट आम्हाला टाकायचा होता, परंतु ती जागा वन विभागाकडे हस्तांतरित केली. ती फार मुश्किल असतं, 5-10 वर्ष त्यांची परवानगी द्यायला लागतात. नाहीतर आमचं चाललं होतं की सोलारचा एक प्लांट टाकून हे गाव मराठवाड्यातलं पहिलं असं गाव की जे सोलारच्या लाईटवरती 100% वापर करत आहे. असो अनेक विविध प्रयोग आपल्याला करायचे. मला चांगलं आठवत आहे, आपण CSR मधून पाण्याचं फिल्टर इथं दिलं. सरपंच चालू आहे का ते? वा, तुमचं अभिनंदन. त्याचं कारण आहे, मी ज्या ज्या ठिकाणी माझ्या गावात निद्रुडला मी अपसेट यासाठी झालो. मधुकरराव तुमचं नाव टाकलो. विषय असा होता, जुने मित्र आहेत तुम्हाला सांगतो, गावातला पहिला विकास मुख्यमंत्री कार्यालयात लागल्यानंतर मी पहिलं काय केलं तर आमचे मुलं शाळेमध्ये साधं पाणी पितात, त्यांना फिल्टर हे करण्यासाठी त्यावेळेस 3 लाख रुपयाचं फिल्टर दिलं. दुर्दैवाने निवडचं फिल्टर नंतर फक्त 5,000 रुपयाच्या मेंटेनन्सने बंद राहिलं. मला वाईट वाटलं. शेवटी आपण दिलं तर त्याची किंमत झाली पाहिजे. नाल्या बांधल्या तर नाल्या उपसता आल्या पाहिजेत, लक्षात घ्या. रोड दिले तर रोड चांगले टिकवता आले पाहिजे. परंतु या गोष्टी घडत नाहीत असं लक्षात आल्यानंतर मी थोडा अपसेट झालो आणि मग मी संगमकडे वळलो. म्हणलो आपला संगम आपलंच गाव आहे, आपण इथं आपली फॅक्टरी, आपण कधी काळी इथं राहिलो आणि इथल्या लोकांचा कधी मला कधी त्रास नाही, उलट प्रेमच आहे. प्रेमाची उतराय म्हणून सातत्याने या भागामध्ये जे काही विकास आहे, आता सरपंचांना म्हणलं ते मुद्दामून इकडं पाराकडं आणलं. मला लक्षात आलं सगळं, इकडं वस्तीवर घेता आला असता किंवा पलीकडे घेता आला असता. पाराकडे आणत असताना रोड मला दाखवायचा होता. मी म्हटलं राहिलेला रोड सध्या आपण करून घेऊ, चिंता करू नका. गावातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत भगवानराव तुमच्या ह्या कार्यकाळामध्ये, पुढच्या वेळेस तुम्ही सरपंच राहणार नाहीत, नवीन तरुणांना द्या, तुम्ही जिल्हा परिषद मेंबर व्हा, मी तुमच्या पाठीशी. मी सहज म्हणत नाही, तुमची कॅपॅसिटी आहे. छोट्या गावातला एक चांगला माणूस आपल्याला जिल्हा परिषदचा मेंबर करू दाखवू आपण. बाळूशेठ भाषण करता येत नसलं तरी तुम्ही माझ्या लक्षात आहे, कुठं योग्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचं आहे मी ठरवलेलं आहे. त्यामुळं मला गुलाल कधी लागायचं लागेल, पण तुम्हाला गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही. कारण या गावामध्ये पोटेन्शियल आहे, म्हणजे एक ऊर्जा आहे. आणि भगवानराव मला त्या एक आश्चर्य वाटतं, मैत्री म्हणून मैत्री करावा असा माणूस आहे, लक्षात घ्या. माणूस गाडीत बसला, एखादा दुर्बल माणूस जरी माझ्या अंगावर यायला तर मग साहेब सोडून द्या ना, तुम्ही लय मोठे, वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करायचे. कधीही सांगितलं की साहेब या सोन्याचे दिवस आहेत तुमचे, तुम्ही म्हणाल ते शब्द खरा व्हायला लागलाय, तुम्ही माती हातात घेतली तर सोनं होत आहे. या काळामध्ये लोकांचा उद्धार करा, मातू नका, हे त्यांनी सांगितलं. मला आनंद वाटतो. सहकारी आणि कार्यकर्ते अशा असले पाहिजेत. आपण एखादं चुकीचं काम करायला लागलो, साहेब हे चुकायलंय, हा सांगणारा खरा कार्यकर्ता आणि हा सांगणारा सहकारी. ते सध्या समजा चुकून माझ्याकडनं काही कळत न कळत, आता उत्तरार्धामध्ये गर्दी एवढी वाढते, कधी कधी होतं. आता शेवटी आता तुम्ही एक बघा, 6-7 तास 8 तास एखादा माणूस फक्त बोलतच राहतो आणि सगळे कामं लोकांची अपेक्षेचे असतात. 2-5% कामं होत नाहीत. मी कधी चिडाचिडी केली तर मला म्हणजे साहेब चिडले नाही पाहिजे तुम्ही, सांगतात. आणि असे संयमी मित्र, वस्तुस्थिती जन्म. मी आता गेली 12 वर्ष झालं, म्हणजे 1 दशक झालं, माझ्याकडनं कधीही चुकीचं काम होऊ दिलं नाही. सत्तेने उन्माद कधी मानलं नाही. चुकीच्या पद्धतीने कधी कोणाला पोलीस स्टेशनचं काम असू नाही तर कुठलं असू द्या, मी माझे पत्ते पाळले. 10% कामं नाही झाले तर हरकत नाही, जे चुकीचे आहेत, पण 90% तुमच्यासारखे माणसं मात्र जपायचे, हा मनामध्ये पक्की खुणगाड बांधलेली. त्यामुळे मी चुकीचे कामं कोणी घेऊन येत नाही. हा काळ उत्कर्षाचा, इथून पुढचा काळ सुवर्ण काळ आहे. मला दिसतंय, सगळं समोर दिसतंय की आपलं सगळं चांगलं होणार आहे. आपलं चांगलं झालं तर हरकत नाही. 1000 दुश्मन पुढे गेले तरी आपला दोस्त मागे राहिला नाही पाहिजे, या विचाराने. त्यामुळे पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्यात थोडंसं समजून वाईट वाटून घेऊ नका. काही लोकांमुळे आपला बीड जिल्हा बदनाम होतोय.
त्यावेळेस अशी प्रवृत्ती चाहे कुठल्या जाती धर्मामध्ये असेल, आपल्या बाजूला असेल, चुकत असेल, बिलकुल त्याला निक्षून सांगायचं की चुकतंय, थांब, तुमच्यामुळं बीड जिल्हा बदनाम होणे. अशोक दोडताले नावाचा माझा पी पुण्यामध्ये रूम मागायला गेला. प्रकाश महाराज रूम मागायला गेला, त्याला रूम मिळाली. रूम मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस डिपॉझिट येऊन गेला आणि आधार कार्ड दिलं, फक्त बीडचं म्हणून त्याला दिलं नाही. ही आमच्या बीडची ओळख नसली पाहिजे. पण मी छाती ठोकपणे छाती अशी हे करून सांगतो की हा जिल्हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. मेढे साहेब असू द्यात, हे असू द्यात, सामान्य घरातून पुढे आलेली माणसं, काम कमी अधिक जास्त असेल किंवा काय असेल, पण स्वतःची ओळख मुंबईपर्यंत निर्माण करायचं हे सोपं नसतं, लक्षात घ्या. स्वर्गीय विलासराव साहेब लातूरमधून आहेत. या मराठवाड्याला असलेला वारसा समर्थपणे चालायचा आहे. आता बीड जिल्ह्यातला या पुढचा काळ उत्कर्षासाठी घालवायचा आहे. अखंड हरिनाम सप्ताह असू द्यात, ते स्नेह संमेलन असू द्यात, प्रत्येक ठिकाणी मी जातोय. त्याचं कारण आहे, सांगतोय की समाजातली ही झालेली आरक्षणाच्या माध्यमातून जी दरी ती बुजवा, आपण एकत्र या. आरक्षण तुम्ही काय द्यावा, एकदा वरच्याने दिलं तर छप्पर फाडके देते आपल्याला, त्या आरक्षणाची मग पुन्हा कोणी तुलना करू शकत नाही. त्यामुळं देवाची कृपा आपल्यावरती असली पाहिजे. मी देवेंद्रजीकडे आहे, देवेंद्रजीकडून सातत्याने मागत असतो की पुढच्या काळामध्ये मतदारसंघाचा रोडमॅप तयार केलाय. नारायण बाबा देवस्थानला 2-2.5 कोटी रुपये शुक्ल तीर्थला आणले. देव एवढंच ताकदीनं करून घेत आहे, सोपं नसतं ह्या काळामध्ये आपल्या हाताने काम करून घेणं. इतिहास लिहिला जातो, त्यावेळेस इतिहासाच्या एखाद्या पानावरती आपलं नाव लिहिलं जावं. संगम मात्र मी कधी ओळख विसरू देणार नाही. तुम्ही निश्चित राहा, येणाऱ्या काळामध्ये ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मनाजवळ घेऊन येत राहा, आपण ताकदीनं करू. मी आपलाच आहे. आजचा हा सत्कार व्यंकटनी बिचाऱ्यांनी मागणी मागितली, अनेक पेशंटचं काम तो सातत्याने करत असतो. आपलं सोडून तो दुसऱ्याचं मागतो, हा खरा कार्यकर्ता, लक्षात घ्या. तो त्याचं मागितले यादीतलं नाव देऊन टाका, आपण देऊन टाकू, काही विषय नाही, काही नाही म्हणायचंच नाही आणि आपण करतोच. काही असं हे नाही, आपल्या वाणीला तरी चांगल्या पद्धतीनं न्याय मिळतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने, मला एक आवडलं, पारावरचे सत्कार आता इतिहास जमा झाले. मंदिराच्या वरती सत्कार त्याच माणसाचा कर केला जातो ज्याची पात्रता आहे, जो देवाला म्हणतो, जो आस्तिक असतो, श्रद्धा ठेवतो, सबुरी ठेवतो. पण आता मंदिरावरचे सत्कार, पारावरचे सत्कार संपलेच, सत्कार आता वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यामुळं मला आनंद वाटला. कौटुंबिक सत्कार आहे, किती लोक आले याच्यापेक्षा आपली लोक या ठिकाणी आपली वाट बघत आपल्या सत्कारासाठी थांबली असतात. हा सगळ्यात त्यातला महत्वाचा भाग असतो. मी आपल्या ह्या सत्काराने अगदी आनंदी झालोय. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.